दिल्लीमधल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ स्फोट झाला। या घटनेमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 22हून अधिक जण जखमी झाले। धक्कादायक बाब म्हणजे ज्या कारमध्ये स्फोट घडवून आणला ती I-20 जवळपास 11 तास दिल्लीमध्ये होती आणि त्यामुळे तपास यंत्रणेला याबाबत कोणताही सुगावा का लागला नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। बघूया। राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसर स्फोटांनी हादरला। या स्फोटात वापरण्यात आलेली I-20 कार सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे। त्यामुळे या कारचा फरीदाबाद पासून दिल्लीच्या मध्यवर्ती भागापर्यंतचा प्रवास तपास यंत्रणांनी उलगडला आहे। डॉक्टर उमर मोहम्मद ही कार चालवत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालंय। 10 नोव्हेंबरला सकाळी 8:15 वाजता कारनं बदरपूर टोल प्लाझा ओलांडून दिल्लीमध्ये प्रवेश केला। वेळ सकाळची घड्याळामध्ये 8:13 झाले होते। याच वेळी या I-20 कारने राजधानी दिल्लीमध्ये बदरपूर बॉर्डर ओलांडून प्रवेश केला। ज्या कारचा स्फोट झाला ती जवळपास 11 तास दिल्लीमध्ये होती। या कारबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले। दुपारी 2:30 वाजता कार कॅनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये फिरताना दिसली। वेळ दुपारी 2:30 वाजताची याच कॅनॉट प्लेसच्या इनर सर्कलमध्ये I-20 कार फिरताना दिसली। डॉक्टर उमर मोहम्मद ही कार चालवत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालंय। उमर हा व्हाईट कॉलर मॉड्यूलसाठी काम करत होता। दुपारी 3:15 वाजता डॉक्टर उमर मोहम्मदनं चांदनी चौकातील गौरी शंकर मंदिराजवळ कार नेली। घड्याळात 3:15 झाली होती। त्याच वेळेला I-20 कार याच रस्त्यावरून गौरी शंकर मंदिराजवळ असलेल्या मार्केटमध्ये पोहोचली। मार्केटमध्ये थांबल्यानंतर पुन्हा एकदा हीच कार या ठिकाणाहून निघाली आणि ही कार सुनेहरी मस्जिदच्या पार्किंग स्लॉटमध्ये पोहोचली। स्फोटाच्या दिवशी डॉक्टर उमर मोहम्मदनं दिल्लीतल्या सुनेहरी मस्जिदच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली। दुपारी 3:19 ते संध्याकाळी 6:22 पर्यंत ही कार सुनेहरी मस्जिदच्या पार्किंगमध्येच होती। उमर या काळामध्ये कारमध्येच बसून होता। एकदाही तो कारमधून बाहेर आला नाही। त्यानंतर संध्याकाळी 6:22 उमरनं कार पार्किंगमधून बाहेर काढली। संध्याकाळी 6:52 रेड फोर्ट मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ सुभाष मार्गावरती कारचा स्फोट झाला। घड्याळात सायंकाळचे 6:52 झाली होती। कार मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ आली आणि एक मोठा धमाका झाला। 19 ऑक्टोबरला फरीदाबादमध्ये तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती। या कारवाईला घाबरून डॉक्टर मोहम्मद उमर तिथून पळाला होता आणि त्याने जागा बदलल्या होत्या अशी माहितीही पोलिसांनी दिली। स्फोटकानं भरलेली कार घेऊन डॉक्टर मोहम्मद उमरनं दिल्ली गाठली। स्फोट घडवण्यासाठी त्यानं लाल किल्ला परिसरात संध्याकाळची वेळ निवडली, जेणेकरून गर्दी असेल आणि जास्तीत जास्त नुकसान होईल। त्यासाठी डॉक्टर मोहम्मद उमर 7 तास दिल्लीमध्ये फिरत होता। व्हाईट कॉलर दहशतवाद्यांनी घडवलेल्या या स्फोटामुळे दिल्लीतल्या सुरक्षा यंत्रणेची पोलखोल झाली आहे इतकं मात्र नक्की। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।